आता आपण आलो आहोत बोरवलीत राहणाऱ्या प्रतीक प्रधान यांच्या घरी। प्रतीक प्रधान यांनी एक वानखेडे स्टेडियम साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण त्यांच्या घरात पाहूया कशा प्रकारे त्यांनी गणपती बाप्पाला विराजमान केलेले आहे। आणि एक सचिन तेंडुलकरच्या आठवण, सचिन तेंडुलकर हा सर्वांचा लाडका क्रिकेटपटू आहे, त्याची आठवण जागवण्याचा देखावा त्यांनी पहिलेला। तर आपण पाहू शकता की कशा प्रकारे सतीश प्रधान यांची ही घरगुती मूर्ती आहे। ही मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती पूर्णपणे शाडूची आहे आणि मुंबईतल्या चिंतामणी चिंचपोकळी गणेशाची ही प्रतिकृती आहे। संपूर्ण शाडूची मूर्ती आहे। दरवर्षीचे प्रतीक प्रधान यांचं शाडूची मूर्ती बसवण्याचा हा प्रयत्न असतो। आणि आजूबाजूला केलेल्या देखाव्याबद्दल बोलायचं झालं तर खूप सुंदर असा देखावा आहे। हे जे आपण पाहतात ते एक वानखेडे स्टेडियम आहे। हे वानखेडे स्टेडियम जे मुंबईतलं सचिन तेंडुलकरनी ज्या स्टेडियमवर नाव कमावलं हेच ते स्टेडियम आहे। आणि हे आजूबाजूला पुषक वाहन आहे जे आपण गणपतीच्या वाहन उंदीर मामा असं बोलतो, ते एक प्लेअर म्हणून त्याने दाखवले, खेळाडू दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। असे 12 उंदीर मामा म्हणजे 12 खेळाडू त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। वानखेडे स्टेडियम त्यांनी इथे बनवलेलं आहे। तर वरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर सचिन तेंडुलकरच्या सर्व प्रतिकृती जागवण्याचा प्रयत्न केलेला आहे। सचिन तेंडुलकरचे सर्व फोटोज असतील ते देखील त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांचे फॅमिली बरोबर जे काही फोटो आहेत, तसेच लता मंगेशकर यांच्यासोबत फोटो आहेत, बाळासाहेब ठाकरेंबरोबर फोटो असतील, असे विविध मान्यवरांबद्दलचे फोटोज त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि मागच्या बाजूला एक पूर्ण भारताचा झेंडा त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि खूप सुंदर साजेसा असा हा देखावा असून घरगुती 1.5 दिवसाच्या गणेशोत्सवासाठी त्यांनी हा देखावा केलेला आहे। आणि या एका साईडला पाहिलं तर सचिन तेंडुलकर यांचे साईन केलेले काही चेंडू त्यांच्याकडे आहेत की त्यांनी काही प्रोग्राममध्ये त्यांना मिळाले ते देखील त्यांनी आहेत। आणि नुकताच त्यांना सचिन तेंडुलकरकडून यांचं एक प्रमाणपत्र मिळाले हा सुंदर देखावा केल्याबद्दल। हाही देखील त्यांनी इथे साकार करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि त्यामुळे ह्या संपूर्ण इको फ्रेंडली देखाव्याला एक चांगलं रूप आलेलं आहे। अनेक दिवसापासून त्यांनी हे डेकोरेशन बनवण्यासाठी तयारी केली होती आणि खूप सुंदर असा हा देखावा होता। या एकंदर देखाव्याबद्दल आपण प्रतीक प्रधान यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारे हा देखावा सादर केला। प्रतीक, तुम्ही या एकंदर देखावा बघून असं वाटतं की तुम्ही सचिन तेंडुलकरचे मोठे फॅन आहात आणि काय या देखाव्यातून साकार करण्यात? सचिनचा मी मोठा फॅन आहेच आणि मला सचिनला भेटण्याची खूप इच्छा होती, पण ती अजूनपर्यंत कधी मला सचिनला भेटायला मिळालं नाही। आणि मागच्या वर्षीच सचिननी रिटायरमेंट घेतली, संन्यास घेतला क्रिकेटमधून, तेव्हा खूप दुःख झालं। आणि त्याच वर्षी पुढच्या वर्षी माझा गणपती, यावर्षीचा माझा गणपती आहे, हा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे माझ्या गणपतीचं। तर तेव्हाच माझ्या मनात आलं की आपण का नाही सचिनला ट्रिब्यूट देऊया, एवढ्या त्याच्या करिअरला आपण का नाही ट्रिब्यूट देऊया। म्हणून मी तेव्हा संकल्पना केली। वर्षापासूनची आमची मेहनत आहे। सचिनचं जे कलेक्शन आहे माझ्याकडे, त्याचे मी ठरवलं की वेगवेगळे फोटोज सिलेक्ट केले आणि तेव्हा ठरवलं की वानखेडे स्टेडियम बनवायचं। आणि हे संकल्पना माझ्या डोक्यात आली आणि त्याच्यामुळे मी केलेलं आहे। खरोखरच हौसेला मोल नसतं असं म्हटलं जातं आणि असंच काही या देखाव्यातून आपल्याला पाहायला मिळते। प्रवीण नलावडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।